तुझ्या वाट्याला आलेले भोग हे काही फक्त या जन्मातल्या कर्मांचं फळ नसतं. मागचा जन्म, त्याच्या मागचा जन्म, सगळ्या जन्मातील कर्मांचा हिशोब हा एकत्र होत असतो. या जन्मातल्या चांगुलपणाचा काहीच अर्थ नाही का? नाही कसं? अगं तुम्ही या जन्मात किती चांगले वागता यावर तुमच्या भोगांची तीव्रता ही कमी जास्त होत असते. म्हणून आपल्या वाट्याला काही येवो, आपण नेहमी चांगलंच वागलं पाहिजे. भक्तांनो, रानात तण आणि मनात ताण कधी ठेवायचं नाही. कारण रानातलं तण हे पिकांचा नाश करतं आणि मनातला ताण जगण्याचा सर्वनाश करतं. मात्र आमचं नामस्मरण ताणाचा सर्वनाश करून जगण्याचं सोनं करतात आणि आपल्या न कळत टळून जातात. ते टळलेलं संकट म्हणजे गुरुकृपा. घेऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी.